मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसे भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। भाजपने मनसेच्या 6 नगरसेवकांच्या संदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे। सत्ताधाऱ्यांच्या सोबत गेल्यास फायदा होतो हे लक्षात घेऊन मनसे मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपच्या सोबत जात असावी। शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया। मुंबईतील मनसेच्या नगरसेवकांची तीच इच्छा असावी असंही वक्तव्य। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड झाली आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून खणकर यांच्या नावाची घोषणा। मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले यांची निवड। 3 टर्म नगरसेवक असलेले अमेय घोले यांची एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख आहे। घोलेंना आरोग्य समितीच्या अध्यक्षपदाच्या कामाचा अनुभव आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचा अर्ज दाखल। विनायक कोंड्याल हे भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत। 6 तारखेला महापौर पदासाठीची निवडणूक होणार आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी एमआयएम कडून देखील अर्ज दाखल। महापौर पदासाठी तौफिक हत्तुरे तर उपमहापौर पदासाठी आसिफ शेख यांचा उमेदवारी अर्ज। महानगरपालिकेमध्ये एमआयएमचे 8 नगरसेवक आहेत। सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर बिनविरोध होऊ नये म्हणून शिवसेनेचा देखील महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज। पहिल्यांदाच निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक प्रियदर्शन साठे यांचा दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधील वाद तसंच चंद्रपूर महानगरपालिकेमधील सत्ता स्थापनेच्या संदर्भात उद्या दिल्लीमध्ये बैठक होती आहे। काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या दुपारी बैठक होणार। धानोरकर आणि वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांमधील गटबाजी ही विचित्र वळणावर। धानोरकर गटाच्या 7 नगरसेवकांच्या घरावरती वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना लावली बैठकीला उपस्थित राहण्याची नोटीस। यावरून सध्या चर्चांना ऊत आलाय। परभणीमध्ये अद्यापही मनपातील भाजप गटनेत्यांची नोंदणी नाही। गटनेता निवडण्यावरून भाजपमधील 2 गटामधील वाद चव्हाट्यावर आलाय। मंत्री बावनकुळे यांच्या भेटीला आलेल्या नगरसेवकांना बावनकुळेंनी फटकारलं। नागपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल। भाजपच्या अनुभवी नगरसेविका नीता ठाकरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष पद देखील महिला नगरसेविकेकडे जाणार आहे। आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात। थळ जिल्हा परिषद मतदारसंघामधून शिवसेनेच्या उमेदवार मानसी दळवी जिंकून आल्या तर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी देखील स्पर्धेत असल्याची माहिती। मंत्री भरत गोगावलेंचे चिरंजीव पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात। महाड विधानसभा मतदारसंघामधील बिरवाडी या जिल्हा परिषदेच्या गटामधून विकास गोगावले हे निवडणुकीच्या रिंगणात। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या लांजा तालुक्यामधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी घरोघरी गाठीभेटी घेऊन प्रचार। आसगे गटामध्ये वाडी वस्ती भागामध्ये महायुतीची प्रचार रणनीती। महायुतीकडून मनीषा गणेश लाखण आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनन्या राजशिर्के यांच्यामध्ये लढत होती आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरती तळकोकणामध्ये नारायण राणेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। ठाकरेंच्या कणकवली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सतीश सावंत यांचा नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश। सोलापूरमधल्या अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने। विकासाच्या मुद्द्यावरती आजी माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।